हरे कृष्ण. तर आपण ओम अज्ञान तिमिरंधस्य या श्लोकाच्या मधला जो अज्ञान शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ समजून घेतला आहे आतापर्यंत. आणि आज आपण आध्यात्मिक गुरु कशा प्रकारे या अज्ञानाचा नाश करायचा यासाठी मार्गदर्शन करतात याचा अभ्यास करणार आहोत. तर सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. ओम अज्ञान तिमिरंधस्य हा श्लोक आपण वाचला. त्यातला अर्थ कळला आहे, अज्ञानाचा अर्थ कळलाय की काय अज्ञान आहे ते. तर असे हे जे गुरु आहेत त्यांच्याबद्दल आपण काय या श्लोकाचा अर्थ वाचला की माझा जन्म अज्ञानमय अंधकारात झाला होता, परंतु माझ्या आध्यात्मिक गुरूंनी प्रकाशमय ज्ञानाने मला दृष्टी प्रदान केली आहे आणि मी त्यांना सादर प्रणाम करतो. तर मी तर अज्ञानात होतो, पण गुरु आले, आध्यात्मिक गुरु यांनी मार्गदर्शन केलं. तर काय आपल्याला आध्यात्मिक गुरु सांगता आहेत आणि कसं कसं आपलं हे 5 अज्ञान आहेत ते नष्ट होत आहेत, 5 अज्ञानाचे जे घटक आहेत ते नष्ट होत आहेत, ते थोडक्यात आपण बघूया आता. आध्यात्मिक गुरु जे आहेत ते आपल्याला सांगतात, जे शिष्याला सांगतायत असं आपण धरूया. ते म्हणतायत गुरु, तू कृष्णाचा दास आहेस असं सांगतायत. तू कोण आहेस? तू जीवात्मा आहेस. यू आर नॉट दिस बॉडी, यू आर सोल असं म्हणतात ना. तर त्याच्यामध्ये काय आहे? यू आर सोल, तू आत्मा आहेस, तू भगवंतांचा अंश आहेस, तू जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास आहेत असं जेव्हा गुरु सांगतात तेव्हा तमह हे अज्ञान आहे ते हट्ट बाजूला होतं. तमह मध्ये जीव काय स्वतः जीवात्मा आहे हे ज्ञान विसरलेला असतो. पुढे गुरु शिकवतात की तू आत्मा आहेस हे शिकवलंय आणि तू काय हे जे शरीर तू धारण केलंयस ते शरीर तू नाहीयेस. तू खरं कोण आहेस? आत्मा आहेस. हे शरीर तर तू काही काळासाठी या भौतिक जगतात धारण केलेलं आहेस. तर जसं हा जीव आहे, हा जो शिष्य आहे, गुरूंकडून ज्ञान घेणारा व्यक्ती आहे, तो जेव्हा पुन्हा पुन्हा ऐकतो की तू हे शरीर नाहीयेस आणि त्यामुळे या शरीराप्रती जी देहात्म बुद्धी आहे ती हळूहळू हळूहळू मनुष्याची, शिष्याची कमी कमी होत जाते. पुढे हे गुरुजी आहेत ते शिकवतात की भगवान श्रीकृष्ण आहेत ते भोक्ता आहेत, ते स्वामी आहेत. असं जेव्हा शिकवतात तेव्हा महामोह जो आहे, महामोह काय आहे? सुख उपभोगांच्या वस्तूवरील स्वामित्व, ते हळूहळू या मनुष्याचं, या शिष्याचं कमी व्हायला लागतं. हे माझं आहे, हे माझं आहे असं न म्हणता हा शिष्य विचार करायला लागतो. जाणीव होते की हे सगळं भगवंतांचं आहे, हे सगळं जग भगवंतांचं आहे, हे शरीर मला भगवंतांनी दिलेलं आहे, हे सगळं तो जाणायला लागतो. आधी भक्तीत येण्याच्या आधी, आध्यात्मिक गुरु प्राप्त करण्याच्या आधी तो स्वयंपाक करून ते सगळं खात असतो. पण आता जेव्हा कळतं आहे की सगळं भगवंतांचं आहे आणि त्यामुळे गुरु जसं सांगतात की तू प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करण्याआधी त्याचा भोग भगवंतांना दाखवला पाहिजे, नैवेद्य दाखवलं पाहिजे. ह्यामुळे हा जो शिष्य आहे तो भोग लावतो, म्हणजेच नैवेद्य लावतो. स्वयंपाक केलेल्या पदार्थांचा भगवंतांना भोग लावतो. भगवंत त्याच्यावर कृपेचा प्रसाद, कृपेची दृष्टी टाकतात आणि आपल्याला कृपेचा प्रसाद देतात. आपलं नवीन वस्त्र आहे तेही हा जो गुरूंकडून ज्ञान घेणारा व्यक्ती आहे तो वस्त्र भगवंतांना दाखवायला लागतो. प्रत्येक गोष्ट भगवंतांना दाखवतो आणि त्याचा स्वीकार करतो. तर ह्यामुळे भोगी वृत्ती आहे ती हळूहळू हळूहळू कमी होते, म्हणजेच महामोह आहे तो कमी होतो. वस्तूंबद्दलचं जे स्वामित्व आहे, उपभोगाची भावना आहे ती कमी कमी होत जाते. आणि असं जेव्हा हा जीव, हा मनुष्य आहे तो आध्यात्मिक गुरूंकडून शिकतो की भगवंत माझे स्वामी आहेत आणि त्यामुळे तो भक्तीत प्रगती करायला लागतो. तर जसजशी प्रगती करायला लागते तस
उपभोगाची भावना आहे ती कमी होते. आणि जे चौथं आहे तामिश्र, ज्याने काय होतं, उपभोगाची इंद्रिय तृप्तीची वस्तू मिळाली नाही तर क्रोध येतो. ते या मनुष्याच्या जीवनातनं हळूहळू कमी व्हायला लागतं. त्याला क्रोध येत नाही. तो कोणतीही गोष्ट आहे ती माझ्या उपभोगासाठी आहे असं आता बघत नाही. तो जाणतो सगळं भगवंतांचं आहे. त्यामुळे तो रागवत नाही. कोणतीही गोष्ट त्याला प्राप्त झाली नाही तर तो शांत राहतो. तो जाणतो की माझ्या वाटणीचं आहे ते मला भगवंत बरोबर देतील, असा त्याला विश्वास यायला लागतो. आणि हळूहळू त्याच्यामध्ये क्रोध येण्याची भावना जी आहे, भोग वस्तू नाही मिळाली तर जो क्रोध येतो, ती भावना कमी कमी होत जाते. आणि असे गुरु आहेत ते पुढे भक्तीचं ज्ञान देत जातात. आणि त्यामुळे हे सगळं ज्ञान मिळाल्यामुळे मी तर जीवात्मा आहे, मी भगवंतांचा कायम अंश आहे, दास आहे, सेवक आहे. आणि भगवंत दिव्य आहेत आणि मी सुद्धा दिव्य आहे. आणि त्यामुळे हे जो मृत्यू येतो तो या भौतिक शरीराला येतो. मी तर आत्मा आहे, आत्मा तर कधीच मरत नाही. हे सगळं गुरूंकडून जेव्हा आध्यात्मिक ज्ञान हा भक्त घेतो, शिष्य घेतो, मनुष्य घेतो, त्यावेळी मग हळूहळू त्याला मृत्यूचं पण भय वाटेनासं होतं. तो जाणू शकतो, जाणायला लागतो की जरी मी आता भक्ती करतो आहे आणि मला मृत्यू आला तरी माझी भक्ती काही संपून जाणार नाही. पुढच्या जन्मी भगवंत मला अशी संधी देतील की जेणेकरून माझी उरलेली जी अपूर्ण राहिलेली भक्ती आहे ती मी पुढे पूर्ण करायला मला भगवंत संधी देतील. तर अशा प्रकारे आपण अज्ञानाची व्याख्या पण बघितली आणि आध्यात्मिक गुरु हे अज्ञान कसं नष्ट करतात हे आपण पाहिलं. तर आता आपण श्रीमद भागवतम स्कंद 3 अध्याय 12 श्लोक क्रमांक 2 3.12.2 या श्लोकाचं भाषांतर वाचू आणि त्यानंतर तात्पर्य वाचूया. ब्रह्मदेवानी प्रथम आत्मवंचना, मृत्यूची जाणीव, विफलतेमुळे येणारा क्रोध, मिथ्या स्वामित्वाची जाणीव, भ्रामक शरीर संकल्पना किंवा स्वतःच्या वास्तविक स्वरूपाचे विस्मरण यांसारख्या अज्ञानी वृत्ती निर्माण केल्या. आणि आता आपण तात्पर्य वाचायला सुरू करूया. भिन्न भिन्न योनीतील विभिन्न प्राणीमात्रांच्या प्रत्यक्ष निर्मितीपूर्वी ब्रह्मदेवांनी भौतिक जगात जीवास ज्या स्थितींमध्ये राहावयाचे असते त्या स्थितींची निर्मिती केली. तर एक तर आपल्याला कळलं की प्राणी मात्र आहेत ते भिन्न भिन्न योनी स्वीकारतात, म्हणजे वेगवेगळ्या योनीमध्ये या जीवाला शरीर मिळतं. तर जेव्हा हे शरीर मिळायचं आहे त्याच्या आधीच ब्रह्मदेव काय करतात, या भौतिक जगतामध्ये हा जो जीव येणार आहे, ज्या स्थितीत राहणार आहे, तर त्यासाठी एका स्थितीची, विशिष्ट स्थितीची निर्मिती केली जाते. कोणाकडून? ब्रह्मदेवांकडून. तर जसं आता आहे, एखादा माणूस आहे, त्यांनी समजा एखाद्या जमीन घेतली, प्लॉट घेतला आपण म्हणतो, तर तो त्या प्लॉटवर तसंच राहायला जातो का? नाही. तर ते प्लॉटला मार्किंग केलं जातं, मग बांधकाम केलं जातं, सगळं वेल फर्निश्ड केलं जातं आणि मग तो तिथे राहायला जातो. तर तसंच आता हा जो जीव या भौतिक जगतात राहणार आहे, तर त्या स्थितीची निर्मिती केली जाते, ती ब्रह्मदेवांकडून होते. तर ह्यासाठी ब्रह्माजी काय काय करतात ते सगळं दिलेलं आहे पुढे. स्वतःच्या मूळ स्वरूपाचे विस्मरण झाल्याविना जीवाला भौतिक बद्ध अवस्थेत राहणे केवळ अशक्य असते. तर स्वतःचं मूळ स्वरूप काय आहे जीवात्म्याचं? जीवेर स्वरूप आहे, कृष्णर नित्य दास आहे. तर हे जिथपर्यंत विस्मरण, म्हणजे जिथपर्यंत तो विसरत नाही तोपर्यंत तो या भौतिक जगतात बद्ध अवस्थेत राहू शकत नाही. म्हणूनच भौतिक अस्तित्वाची सर्वप्रथम अवस्था म्हणजे जीवाला त्याच्या मूळ स्वरूप अवस्थेचे झालेले विस्मरण होय. तर इथे हा जीव येतो तर त्याला पहिले तो विसरून जातो की मी जीवात्मा आहे, हे विस्मरण होतं त्याला. आणि सत्य स्वरूपाची विस्मृती झाल्यानंतर, म्हणजे मी भगवंतांचा
अंश आहे, मी भगवंतांचा दास आहे, मी जीवात्मा आहे हे विसरल्यानंतर जरी शुद्ध जीवात्मा जन्म मृत्यू रहित असला तरी त्याला निश्चितच मृत्यूचे भय वाटू लागते. तर हा जीव आहे तो भगवंतांचा अंश आहे. भगवंत दिव्य, भगवंत आध्यात्मिक, तर जीव पण दिव्य आणि आध्यात्मिक आहे आणि जीवाला जन्म आणि मृत्यू नाही आहे. तरीही या भौतिक जगतात येतो आणि त्यामुळे आणि विसरून गेलाय की मी जीवात्मा आहे म्हणून त्याला इथे या भौतिक जगतात मृत्यूचं भय वाटायला लागतं. भौतिक प्रकृतीशी होणारे हे मिथ्या तादात्म्य श्रेष्ठ नियंत्रकाच्या योजनेने प्राप्त होणाऱ्या वस्तूंवर भ्रामक स्वामित्व गाजविण्यास कारणीभूत असते. तर असा हा जो जीवात्मा आहे तो या भौतिक जगतात येतो आणि या भौतिक प्रकृतीशी मिथ्या तादात्म्य करतो. मिथ्या तादात्म्य करतो म्हणजे काय, इथे येतो आणि जे शरीर प्राप्त झालं आहे ते शरीर म्हणजेच मी आहे असं त्याला वाटायला लागतं. आणि त्याला ज्या काही वस्तू प्राप्त होतात या जगतामध्ये त्या कोणाकडून येत आहेत लिहिलंय, श्रेष्ठ नियंत्रणाच्या योजनेने. म्हणजे सगळ्या प्राप्त होणाऱ्या आपल्याला वस्तू आहेत त्या कोणाकडून येत आहेत, श्रेष्ठ नियंत्रक कोण आहेत, भगवंत आहेत. तर त्यांच्याकडून येत आहेत वस्तू, म्हणजे ते त्याच्या नाही आहेत वस्तू, भगवंतांकडून आल्यात. तरी हा जो जीव आहे इथे शरीर धारण केलेला आहे तर त्याला या वस्तूंवर भ्रामक स्वामित्व येतं. तो स्वामी असल्यासारखा वागायला लागतो. जीवांना सर्व भौतिक साधन संपत्ती त्यांच्या शांततामय जीवनासाठी आणि बद्ध जीवनात आत्मसाक्षात्कारासाठीच्या कर्तव्य पालनासाठी दिलेली असते. परंतु देहात्म बुद्धीमुळे बद्ध जीव भगवंतांच्या संपत्तीवर प्रभुत्व गाजवण्याच्या मिथ्या जाणीवेने जखडला जातो. मोठं वाक्य आहे, नीट समजून घेऊया. जीवांना सर्व भौतिक साधन संपत्ती त्यांच्या शांततामय जीवनासाठी आणि बद्ध जीवनात आत्मसाक्षात्कारासाठीच्या कर्तव्य पालनासाठी दिली जाते. तर आपण आता मनुष्याबद्दल बघूया. तर मनुष्य आहे त्याला कितीतरी सगळी या भौतिक जगतात साधन संपत्ती दिली जाते. व्यवस्थित बघा, शांतपणे माणूस त्याला खायला मिळतं, शांत राहायला घर असतं, सगळं असतं. तर असं सगळं भगवंतांकडून का दिलं जातं, जेणेकरून तो आपलं भोजन वगैरे शांतपणे करेल, विश्रांती नीट घेईल आणि या जगतामध्ये बद्ध झाला आहे तर या जगतातनं बाहेर पडण्यासाठी आत्मसाक्षात्काराचं ज्ञान घेईल आणि स्वतः तो मनुष्य जीवन मिळालंय तर मनुष्य जीवनाचं कर्तव्य काय आहे, भगवंतांची भक्ती प्राप्त करणं. हे कर्तव्य प्राप्त करण्यासाठी त्याला भगवंत हे सगळ्या साधन संपत्ती पुरवत असतात. जसं आपण बघितलं की पशु पक्षी जर बघितले तर आता पक्षी पण बघितलं तर पाणी पितानाही इथे तिथे बघतात, काही खातायत तर तरी इथे तिथे बघतात. खूप त्यांना असं भय असतं की कोणी माझी वस्तू हिरावून घेईल की काय. पण मनुष्याला भगवंतानी सगळं जास्त पुरवलंय, कारण मनुष्य जीवनातच जीवात्मा काय करू शकतो, भगवंतांविषयी जाणून भगवंतांकडे परत जाण्यासाठी भक्ती मार्गाचं आचरण करू शकतो. पण हा जो जीव आहे तो काय आहे, शरीर स्वतःला मानतो आहे, त्याच्यामुळे बद्ध झालेला आहे आणि तो काय करतो, ही सगळी जी संपत्ती आहे भगवंतांची संपत्ती आहे, हे सगळं जगत, सगळा निसर्ग आहे, जे सगळी प्रकृती आहे त्याच्यावर तो स्वामित्व गाजवायचा प्रयत्न करतो, स्वामित्व गाजवतो, कर्म करतो. प्रत्येक कर्माला कर्मफळ आहे आणि कर्मफळाच्या बंधनात तो जखडला जातो. या श्लोकावरून स्पष्ट होते की स्वतः ब्रह्मदेवच भगवंतांची निर्मिती आहेत. तर ब्रह्माजी आहेत ते भगवंत, जे गर्भोदक्षाई विष्णू आहेत त्यांच्या नाभीतनं कमळ प्रकट त्यावर प्रकट होतात. त्यामुळे म्हटलं जातं की ब्रह्मदेव आहेत ते भगवंतांची निर्मिती आहेत आणि जीवांना भौतिक जगामध्ये बद्ध करणाऱ्या 5 प्रकारच्या अज्ञानी वृत्ती ही ब्रह्मदेवांची निर्मिती आहे. तर ब्रह्माजीच ह्या 5 अज्ञानी वृत्तींची निर्मिती करतात. का करतात, कारण हा जीवात्मा आहे त्याची इच्छा आहे मला स्वामी बनायचं आहे, मला उपभोग घ्यायचा आहे. तर एखादा सेवक स्वामी कधी बनू शकेल, जेव्हा तो विसरेल की मी सेवक आहे. तर त्यासाठीच हे सगळी योजना ब्रह्मदेव करतात आणि 5 प्रकारच्या अज्ञानी वृत्ती ज्या आपण वाचल्या त्याची निर्मिती करतात.
मनुष्य जेव्हा समजतो की ब्रह्मदेवांच्या जादूच्या कांडीच्या प्रभावाखाली बद्ध जीव असतात, तेव्हा जीवास भगवंतांच्या समान समजणे हे निव्वळ हास्यास्पद आहे. तर असा हा मनुष्य आहे, तो सगळं आध्यात्मिक ज्ञान जेव्हा गुरूंकडून घेतो तेव्हा त्याला कळतं की अरे, हे सगळे आपण जीव आहोत ते काय आहेत, आपण बद्ध झालेलो आहोत. तर ब्रह्माजींनी ही 5 अज्ञानी वृत्ती निर्माण केली आणि त्यामुळे ही जशी जादूची कांडी फिरवली आहे माझ्यावर आणि मी सगळं विसरून गेलो आहे आणि हे सगळं माझ्या जीवनात घडतं आहे. मी स्वामी बनायचा प्रयत्न करतोय. तर हे सगळं हास्यास्पद आहे. जीवास भगवंतांच्या समान समजणं, भगवंत खरे स्वामी आहेत पण जीवाला भगवंत समजणं हे काय आहे, चुकीचं आहे. स्वामी समजणं हे चुकीचं आहे. तर हा जीवात्मा नीट हे समजायला लागतो जेव्हा त्याला आध्यात्मिक ज्ञान मिळतं. या श्लोकात उल्लेख केलेल्या 5 प्रकारच्या अज्ञानांचा स्वीकार पतंजलींनी सुद्धा केला आहे. तर असे हे जे पतंजली महर्षी आहेत त्यांनी सुद्धा हे जे अज्ञान असतात याच्याबद्दल म्हणजे चर्चा केली आहे आणि या अज्ञानांचा स्वीकार केला आहे की अशा अज्ञानाच्या वृत्ती ब्रह्माजी देतात. तर काही शंका आहे तर विचारा, नाहीतर आपण इथेच विराम देऊया. तर अशा प्रकारे आपण आज सविस्तरपणे हा श्री गुरु प्रणाम श्लोक जो आहे तो समजून घेतला आहे. उद्याच्या भागात आपण श्री रूप प्रणाम या श्लोकाचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. श्री प्रभुपाद की जय. हरी बोल.